वेलकम टू तेजल्स न्यूट्रीबाईट्स. शुगर फ्री रेसिपीच्या एपिसोड 7मध्ये आज मी बनवते बीटरूट आणि कोकोनटचे लाडू. हे लाडू बनवण्यासाठी आधी एका कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून त्यात अर्धा चमचा खसखस घालून 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. नंतर यात अर्धी वाटी बिया काढलेली खजूर घालून हे 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत या खजूरचा एक गोळा बनत नाही, कढईपासून हे सेपरेट होत नाही तोपर्यंत. सो आता इथं मी अर्धीच वाटी खजूर घेते आहे. त्याचं कारण असं आहे, कारण आपण यात बीटरूट वापरणार आहोत. हे बीटरूटचे लाडू आहे. सो बीटरूट हे नॅचरलीच स्वीट असतं, त्यामुळे यात ॲडिशनल खूप जास्त स्वीटनर ॲड करण्याची गरज पडत नाही. दुसरं कुठलं म्हणजे साखर, गूळ किंवा खजूर जे पण काही असेल ते खूप घालण्याची गरज यात पडत नाही. सो म्हणून मी इथं अर्धीच वाटी खजूर यूज करते आहे. सो हे आपल्याला छान एक गोळा बनेपर्यंत परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट लागतात, खूप नाही. हे एक छान आता परतून झालेलं आहे. सो आपल्याला हे खजूर एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पुन्हा 1 चमचाभर तूप घालून सेमच कढईमध्ये आता 2 वाटी ओल्या नारळाचा चव मी आता ॲड करणार आहे. आणि हा जो ओला नारळाचा चव आहे हा देखील आपल्याला 1-2-3 मिनटं छान भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल. आणि हे 1-2-3 मिनटं छान भाजून झालं की यात सेम प्रमाणात 2 वाटी नारळाचा किस होता, सो 2 वाटीचा आपल्याला बीटरूटचा पण किस ॲड करायचा आहे. सो यात बीटरूटचा किस ॲड करून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दोघी गोष्टी एकमेकांमध्ये. आणि हे मिक्स झालं की यामध्ये बाइंडिंगसाठी 1 अर्धी वाटी दूध मी ॲड करणार आहे. खूप नाही, फक्त अर्धी वाटी यामध्ये दूध ॲड करायचं आहे. आणि हे दूध घालून हे जे मिक्सचर आहे हे आपल्याला 2 ते 3 मिनिट छान शिजू द्यायचं आहे, जेणेकरून दूध यात शोषलं जाईल. दूध यामध्ये प्रॉपर एकजीव झालं की त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी मिल्क पावडर ॲड करायची आहे, जस्ट फॉर एक मिल्की टेक्स्चर. आणि याला बाइंडिंग छान येते मिल्क पावडरमुळे, म्हणून. सो मी इथं 1 वाटी मिल्क पावडर आणि आपली जी खजूरची पेस्ट आपण तयार केलेली होती ती भाजलेली खजूर पण मी आता ॲड करते आहे सोबतच. आणि हे आपल्याला कंटिन्युअस चाळत एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिल्क पावडरच्या गाठी नाही बनल्या पाहिजे. हे मिक्स झालं की त्यानंतर आता यामध्ये मी ड्रायफ्रूटची पावडर ॲड करणार आहे. ड्रायफ्रूटची पावडर देखील ॲड करून आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे. आणि हे कंटिन्यू चाळतच राहावं लागतं, जोपर्यंत याचा एक थिक गोळा बनत नाही कढईपासून आणि हा गोळा मोकळा होत नाही तोपर्यंत. सो आता हे छान मोकळं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याचा एक छान गोळा बनून तयार आहे. आता हा एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि प्लेटमध्ये काढून याला 5 ते 10 मिनिट थंड होऊ द्यायचं आहे. हे थंड झाल्यानंतर याचे आपण छान लाडू वळून घेणार आहोत. सो याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू वळून झाले की याला मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये कोट करते आहे. सो हे दिसायला खूप सुंदर दिसतात. आणि हे डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपल्याला कोट करून झाले की तयार आहेत आपले बीटरूट कोकोनट लड्डूज. हे लाडू तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ते फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस आरामात टिकतात आणि चवीलाही अतिशय टेस्टी बनतात हे. सो हेल्दी बाईट्स, हॅपी लाईफ. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.